कोण घेते? मला वाटलं होतं तुम्ही आई आहात, रागाच्या भरात हे सगळं बोलताय, पण तुम्ही आता मला धमकी दिली. नाही गेले मी देवांशच्या आयुष्यातून निघून तर काय करणार आहात तुम्ही? तुला त्याच्या आयुष्यातून कपड्यावरच्या डागासारखं कायमचं पुसून टाकेन. डाग नाही, केशरी गंध आहे मी त्यांच्या आयुष्यातला. आणि हा गंध पुसायचा नसतो तर कपाळाला लावून मिरवायचा असतो. जसा हा केशरी गंध पवित्र असतो ना, त्याचप्रमाणे आमचं नातं सुद्धा खूप पवित्र आहे. कपाळाच्या 2 भुवयांमध्ये तो गंध का लावला जातो माहितीये तुम्हाला? कारण आपलं डोकं शांत राहावं म्हणून. आज आमच्यावर जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही खूप सुखी, समाधानी आणि आनंदाने राहतोय. यामागचं कारण माहिती आहे तुम्हाला? कारण आम्ही एकत्र आहोत आणि कायम असेच एकत्र राहणार आहोत. आणि त्या गंधाच्या सुवासाने जसं मन प्रसन्न होतं ना, त्याचप्रमाणे देवांशच्या आयुष्यात सुद्धा मी अशीच दरवळत राहणार आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही देवांशला सईपासून आणि सईला देवांशपासून कधीच वेगळं करू शकणार नाही. आणि ते तुम्हाला कधीच जमणारही नाही. मला जमणार नाही. भैरवी जहागीरदार, जिला काहीच अशक्य नाहीये, तिला तुझ्यासारख्या भिकारड्या बाईला बाजूला करणं जमणार नाही. नाही. आजपर्यंत आपलं कधीच एकमेकींशी पटलं नाही, पण तरी सुद्धा मी तुमचा कायम आदर करत होते. पण खरं सांगू, आज ना मला तुमची खूप कीव येते. हाऊ डेअर यू. हो खरंच. तुम्हाला माझा राग येतो हे मला खूप चांगल्याने माहिती, पण देवांशवर तुमचं खूप मनापासून प्रेम आहे ना. मला वाटलं त्यासाठीच आज तुम्ही एवढा धावपळ करत इथपर्यंत आलात, एवढं पोट तिडकीने बोलताय. पण हा सगळा माझा गैरसमज होता आणि तो गैरसमज तुम्हीच दूर केलात. देवांश हे अशा परिस्थितीत वॉचमॅनचं काम करताय, त्यामुळे तुमचं रेप्युटेशन खराब होईल याचंच जास्त टेन्शन आहे ना तुम्हाला. आणि देवांश तुम्हाला डावलून बाहेर पडले याचा खूप त्रास होत असेल ना तुम्हाला. आज त्यांच्यावर ही वेळ तुमच्यामुळेच आली आहे. माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे आली. भ्रमात आहात तुम्ही. हाऊ डेअर. खरं तेच सांगतेय मी, खरं तेच सांगते. तुम्हाला माहिती आहे, आज देवांश सगळं काही सोडून माझ्याबरोबर घराबाहेर का पडलेत ते? त्यांचं माझ्यावर प्रेम हे एक कारण झालं, पण दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ते खूप प्रामाणिक आणि खरे आहेत आणि नेहमी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. आणि तोच खरेपणा त्यांना माझ्यात दिसला, म्हणून आज ते ठामपणे माझ्या बाजूने उभे आहेत. ते वॉचमनची नोकरी करताय त्याची लाज वाटते ना तुम्हाला, पण तुम्हाला माहीत नाहीये, त्यांना मोठ्या पगाराची नोकरी आली होती पण त्यांनी ती नाकारली. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? कारण त्यांना जहागीरदार इंडस्ट्रीजशी बेईमानी करायची नव्हती. हा माझा नवरा आहे, खरा आणि प्रामाणिक, आणि या प्रामाणिकपणाच्या बळावरच आमचं नातं टिकून आहे. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तुमच्यासारखी अहंकारी बाई कधीच तडा देऊ शकत नाही. आणि काय म्हणाला होतात तुम्ही? देवांशच्या सुखासाठी मी त्यांच्या आयुष्यातनं निघून जाऊ. पण एक गोष्ट का कळत नाहीये तुम्हाला? देवांशचं खरं सुख माझ्यात आहे आणि माझं त्यांच्यात. एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची हे वचन दिलंय आम्ही.
आणि ते वचन आम्ही मरेपर्यंत निभावणार आहोत. आणि जीव गेला ना तरी सुद्धा आम्ही एकमेकांची साथ कधी सोडणार नाही. ही गोष्ट मी तुम्हाला का सांगते तेच कळत नाही, कारण तुम्हाला प्रेम, माया, आपुलकी या सगळ्या गोष्टी कळतच नाही. झालं तुझं भाषण. मी इथे तुझं भाषण ऐकायला नाही. तुला वॉर्न करायला आले. 24 तास, शेवटचे 24 तास देते तुला. स्वतःच्या जीवाला इतकं हलक्यात घेऊ नकोस. या मॅडम तुमची गरम गरम कॉफी. तुला हवी तशी मस्त स्ट्रॉंग केली बघ. वाव मम्मा, तुला माहितीये मला आता ना कॉफीच क्रेविंग होत होतं. मग मला कसं कळलं? अमेझिंग झाली आहे मम्मा, थँक्यू सो मच. तुला माहितीये तुझ्या हातची कॉफी म्हणजे ना असं वाटतं की देवाने स्वर्गातनच पॅक करून पाठवली. प्रिया, बरी आहेस ना तू? मस्त. मला काय होणार आहे ते माहित नाही, पण सईकडून आल्यापासून बघते मी एकदम उत्साहात दिसतेस. नाही, असं काही नाहीये. नक्की? नक्की ना? अगं हो मम्मा, खरंच नक्की. ठीक आहे, सईलाच विचारते काय झालंय ते. मम्मा नाही नाही, बस ना, बस बस. काय बस बस? सांगते. काय ना, माझं दादाचं आणि वहिनीचं ना एका मिशनवर काम सुरू आहे. वाटलंच मला. नाही, मला अंदाज आलाच होता. कालपासून तुमची जी फोनाफोनी सुरू आहे ना त्यावरून कळलंच होतं मला. सांग मला आधी काय मिशन आहे? सांगते मी ना, तुला सगळं डिटेलमध्ये नाही सांगू शकत. मी एवढंच सांगते की हे जे आम्ही सगळं करतोय ना त्यामुळे दादा आणि वहिनी लवकरात लवकर घरात परत येणार आहेत. काय सांगतेस रिया? खरंच? देवी आई, असंच होऊ दे ग बाई. सांग तरी काय मिशन आहे? बरं आहे, आमच्या मिशनचा ना पार्ट 1 कम्प्लीट झालाय. झाला सुद्धा? हो. अगं बाई, पार्ट 2 कम्प्लीट करायला ना मला तुझी हेल्प लागणार आहे. माझी? सांग ना काय करायचंय? मी ना आता ओमीच्या रूम मध्ये जाणार आहे. मला रिसर्च करायचा आहे. ओमीच्या रूम मध्ये? का? अगं मला थोडा रिसर्च करायला लागेल. तू फक्त इतकंच इम्पॉर्टंट काम कर की जर का अंजली आली तर तिला रूम मध्ये पाठवू नकोस. काहीही कर पण तिला इकडेच थांबून ठेव. इथे? अगं रिया, पण हे किती चुकीचं आहे. नाही म्हणजे ओमी आणि अंजली दोघेही घरात नाहीयेत आणि तू त्यांच्या रूम मध्ये शिरणार? ती अंजली आपल्या घरात शिरली आहे ना, त्याचं काय? मग तिला घराबाहेर काढायचं असेल ना तर मला त्यांच्या रूम मध्ये शिरणं गरजेचं आहे की नाही? आपल्याला तिचा खोटेपणा प्रूव्ह करायचा आहे आणि तो प्रूव्ह करायला मला काहीतरी पुरावे शोधावे लागतील. म्हणून मला त्यांच्या रूम मध्ये जायचंय. प्लीज करशील ना? मी ना हो करीन ना. पण बाई तुझं काय ते पटपट आवर. हा, मला फार वेळ नाही जमणार हे सगळं. यू कॅन डू इट. आय कॅन डू इट. मी जाते पटकन, तू फक्त खालचं सांभाळ. ती आली ना बिलकुल तिला वर पाठवू नका. मी सांभाळते. जा तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. आलीच मी. अगं ती कॉफी तर घेऊन जा. राहू दे ना, बीन नंतर. स्पेशल तुझ्यासाठी केली. मी पिते नंतर. मला ही मुलगी बाई एक एक मिशन देऊन जातात मला. नको येऊ ग बाई लवकर. बापरे, काय पसारा करून ठेवलाय हिने. ओमीच्या लाईफचा पण ना असाच मेस करून ठेवलाय. ह्या मूर्ख मुलाला कळत नाही. जाऊ दे, फोकस रिया, फोकस.
हिला अजून येऊ नको दे रे देवा. रिया 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 अगं ये ना लवकर खाली. ही आली तर काय करायचं. नाही आली, अजून नाही आली. अगं रिया अजून नाही आली, तू ये ना खाली, नाही तर येईल ही. आली ही. अगं बाई आता काय करू. हिला थांबव रिया. नको, हिलाच थांबवते. अगं अंजली आलीस तू. आले. का आलीस. आलीस का असं म्हणायचं होतं मला. पण तू म्हणाली होतीस ना की तुला उशीर होईल म्हणून. हो मी म्हणाले होते, पण माझी ऑडिशन लवकर संपली ना, तर लवकरच निघाले. हो का. हो का असं म्हणायचं होतं मला. कुठेच नाही सापडत यार. कुठे ठेवले अंजलीने. बेड खाली राहिलं. बेड खाली चेक करते. अंजली अगं पण तुझं ऑडिशन कसं झालं. ठीक, छान, फाईन. सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं दिलीस ना. मम्मी हो ऑडिशनला गेले होते मी, इंटरव्ह्यूला नाही. हो का. हो का असं म्हणायचं होतं मला. अगं मला त्यातलं काही फारसं कळत नाही ना. म्हणजे ऑडिशन कुठलं, इंटरव्ह्यू कुठला, इंटरव्ह्यू कुठला, ऑडिशन कुठलं, ऑडिशन कुठलं, इंटरव्ह्यू कुठला. हिला काय झालं अचानक. मगाशी मी जाताना साधं गुड लक पण नाही बोलली, आणि आता एवढा काय इंटरेस्ट घेते. वय झालंय ना ग आता. अंजली अंजली अगं हे काय म्हणजे कुठे निघालीस तू. कुठे म्हणजे माझ्या रूम मध्ये मम्मी. हो का. हो काच म्हणायचं असेल ना यावेळी पण तुम्हाला. नाही नुसतंच का. का मम्मी हो असं काय करतं. मी माझ्याच रूम मध्ये जाणार ना. हो तू तुझ्याच रूम मध्ये जाणार ना. अगं असं कसं पण. इतक्या लांबनं आलीस तू. इतक्या लांबनं अशी चालत चालत इथपर्यंत आलीस. दमली असशील ना बाळा. असं नाही करायचं. बस ना, आराम कर. मी तुझ्यासाठी छान सरबत करते. लिंबू सरबत करते. मम्मी हो नको मला लिंबू सरबत. अगं मग कोकम सरबत घे. कोकम सरबत. अगं मग जलजीरा घे. मम्मी नको. अगं जहागीरदार आहोत आपण. जहागीरदार. खूप व्हरायटी आहे आपल्याकडे. तुला काय पाहिजे सांग. कैरी पण. ही म्हातारी अचानक एवढी स्वीट का बोलायला लागली. नाही काहीतरी गडबड आहे अंजली. मस्त करू. हो मम्मी मला काहीच नकोय. मी बाहेरून उन्हातून आली ना, मला शॉवर घ्यायचं. मला ना एकदम स्वेटी स्वेटी फील होत आहे. हो अगं म्हणूनच आधी थोडं स्वीटी स्वीटी पी. पटकन आणते मी. इथनं हलू नकोस. लगेच देते तुला. आणते इथेच थांब. आले मी पटकन. अगं अंजली अंजली फायनली हेच तर शोधत होते मी. रिया अंजली थांब 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 थांब.
मम्मी काय चाललंय तुमचं? का मागे मागे येत आहे माझ्या? अगं मला काळजी वाटते ग तुझी. एवढ्या उन्हातानातून आलीस तू. आणि मगाशी तू म्हणालीस ना ते मी आत गेल्या गेल्या लगेच शार घेणार. तू शार घेणार म्हणालीस ना. तू शार शॉवर म्हणायचंय का तुम्हाला? हा तेच शॉवर घ्यायचा नसतो. मला आता आठवलं. का? अगं मी तुला सांगायला विसरले. तो शार घेतलास ना आल्या आल्या की हे त्वचा खराब होते ग माझी. बघ कशी झाली बघ. चुरपुत्या आल्यात ना दिसतायत ना. पण तुला कसं चालेल असं? अगं तू हिरोईन होणार आहेस. हिरोईन. अशी त्वचा खराब होऊन तुला चालेल? तुझी त्वचा कशी पाहिजे? हो ना. म्हणून चल तू खाली चल. मस्त रिलॅक्स कर. चल खाली चल. मम्मी अहो मला कुठेही जायचं नाहीये. मला खाली पण नाही यायचं. मला फक्त माझ्या रूम मध्ये जाऊन ना रेस्ट करायची. थोडीशी प्लीज रेस्ट करू द्या मला. ओके नाही असं कसं आता काय? आता मला आठवलं. माझ्या डोक्याला हात लावल्यावर आठवलं. तुझं डोकं किती गरम आहे ग बाई. हो उन्हातनं आलीस ना तू. चल मी तुला छान तेल लावून देते. चल. हो मम्मी तुम्हाला तेल खूप आवडतं का? हो काय म्हणताय मम्मी? तुम्ही भाजीत तेल घालतात तर माझ्या डोक्यावर पण तेल. मला नाही लावायचंय तेल. नको मला नाही आवडत. प्लीज जाऊ मी आता. अगं किती छान मजा येईल तुला. अगं मी तुझी सासू आहे मम्मी. मग तुला कळेल सासू किती छान चंपी करते ते. अगं आता बरं वाटेल तुला. एकदम रिलॅक्स वाटेल. एकदम रिलॅक्स. नाही वाटत आहे मम्मी. हे बघ आता 2 मिनिटात बरं वाटेल तुला. फिरू नको. जा. अगं असं दाबून देते ना तुझं डोकं. एकदम तुझं डोकं नसल्यासारखंच वाटेल तुला. अगं जा ना. रिलॅक्स. आता बरं वाटतंय ना? नाही वाटत आहे हो मम्मी. वाटेल बघ मी आहे ना. करते ना. अजून जोरात करू. नाही. अरे वा मम्मा मस्त हेड मसाज. छान तुला पण करायचंय? मला पण नाही. तू पण नको करू. दोघी मिळून मस्त. मम्मी तुम्ही तर नकाच करू. आणि आयुष्यात कधीच मसाज नका करू तुम्ही. हेड मसाज यापुढे कधीच नाही. काय झालंय मम्मी तुम्हाला आज? मला कुठे काय? मी एकदम मस्त. नाही कळलं मला. तुम्हाला माझ्यासाठी आज काहीतरी करायचंय करेक्ट? पण मसाज नाही. मसाज तुम्ही एक काम करा. तुम्ही ना माझ्यासाठी मगाशी ज्यूस देणार होतात ना. ज्यूस द्या. अगं पण तेव्हा तू म्हणालीस ना मला ज्यूस बीस काही नको. मग नको तर नको. जा शार घे. चल ग. काय बाई काय झालं? काय अवतार केलाय माझा? अरे या घरात सगळे सायकोच आहेत का? एवढं सगळं झालं तरी हिचा माच काही जात नाही. खूप चान्स दिले हिला. आता काही करून हिला देवांच्या आयुष्यातून खालवावंच लागेल. एक महत्वाचं काम आहे. नीट लक्ष देऊन ऐक. कोणीतरी आला आणि माझ्या हातून ती बॅग हिसकून निघून गेला आणि मी काहीच करू शकलो नाही. सई काहीच करू शकलो नाही. पैसे नाहीये, काम नाहीये आणि ज्या सर्टिफिकेटच्या डॉक्युमेंटच्या भरोश्यावर काम मिळणार होतं ती बॅग पण गेली आता. कसा होता दिवस? बिझी. खूप हेक्टिक. इथे ना रोज सर्व्हाइव्ह करायसाठी 1-1 रुपया कसा कमवायला लागतो हे माझं मला माहिती. त्यात तुम्ही असं खर्च करत सो सिरियसली. बॅग कशाला हवी आहे तुम्हाला ही? कशाला हवी म्हणजे डबा भरायचा बॅगेत. यात का भरायचं आहे? पण तू अरे आपल्याकडे दुसरी बॅग आहे ना. माझा मुलगा देवांश जहागीरदार वॉचमॅनची नोकरी करतोय.
कुठल्या जगात होते मी? हे सगळं माझ्या आधी लक्षात का नाही आलं? देवांशला इतका त्रास होतोय, आमच्या संसारासाठी पैसे कमवण्याच्या नादात ते स्वतःचे किती हाल करून घेत आहेत, पण एका शब्दानेही कधी ते मला बोलले नाही. आणि का बोलतील मी कधी स्वतःहून विचारलंही नाही त्यांना. इतकी कशी स्वार्थी झाली आहे मी. आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी मला कामाच्या ठिकाणाचा पत्ता नाही सांगितला. मला ना तुमचा कामाचा पत्ता पाठवा ना, मी तुम्हाला वॉलेट द्यायला येते. नाही नाही नाही, काहीच गरज नाही. आता कशाला यायचं इकडे? माझं चुकलं, मी हट्टाने जायला हवं होतं तिथे. देवा, काय होऊन बसलंय माझ्याकडून. माझ्यामुळे माझ्या नवऱ्याची किती फरफट होतीये. आणि हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. हे बिचारी माझ्यासाठी एवढे कष्ट घेतात ना, काही करून यांच्याशी बोलायलाच हवं. कसा होता आजचा दिवस? छान होता. दमला असेल ना खूप? मी जेवण वाढते तुम्हाला. मी आता नको, नंतर खाईन ना. आता नको. मग कॉफी करू का? तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा. हे काय देवांश? ऍक्च्युली ते अशापासून काहीतरी लपवताय ना तुम्ही?